आळेगाव. त्यासोबत एका लाईनीत चाललेली वारकरी मंडळी. आज गोष्ट होती रेडेश्वर महाराज पायदिंडी सोहळ्याची. कुठेतरी आज पायदिंडी सोहळ्याचं प्रस्थान होणार होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातातले टाळ कुठेतरी वाजत होते. त्यासोबत टाळ्या सुद्धा वाजत होत्या आणि आपण ही सगळी दृश्य कैद करत होतो. पालखीचं प्रस्थान होतंय. खूप रिमझिम पाऊस पडत होता, पण वारकरी काय थांबायचं नाव घेत नव्हता. हातातले टाळ असू द्या किंवा टाळ्या असू द्या, वाजवून कुठेतरी पालखीचं प्रस्थान केलं जातं. हातातले भगवे झेंडे, त्यासोबत वारकऱ्याचं देवाबद्दल असलेलं प्रेम उभे उभे ह्या वारीमध्ये कुठेतरी दिसत होतं. औक्षण केलं जातं, त्यासोबत दिंडी प्रस्थान सुरू होतं. महाराजांचं दर्शन घेतलं जातं. प्रत्येक वारकरी हातात छत्री पकडून गाळ तुडवत भर पावसामध्ये कुठेतरी पंढरपूरच्या दिशेला निघतोय, उजाडतोय.